राधानगरी तालुक्यात 4 दिवसांपूर्वी दमदार पावसानं सुरुवात केली होती. मात्र गुरुवारपासून पावसानं उघडीप दिल्यानं बळीराजा चिंतातूर झालाय. सध्या भात रोप लावणीसाठी तरव्यांची वाढ झाली आहे. याच दिवसात त्याची लागण केली तर किडीचा प्रादुर्भाव कमी होतो आणि जोमानं वाढही होते. मात्र पावसानं दडी मारल्यानं शेतकरी नदी विहिरींच्या पाण्यावर रोप लागण करू लागलेत. 4 दिवसांपूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र गुरुवारपासून पावसानं उघडीप दिल्यानं बळीराजा पुन्हा चिंतेत पडलाय. सध्या भात रोपांची वाढ चांगली झाल्यानं लागवडीचा हंगाम सुरू आहे. या कालावधीत लागवड केल्यास चांगलं उत्पादन मिळतं. तसंच किडीचा प्रादुर्भाव कमी होऊन पिकाची वाढ जोमानं होते. परंतु पावसानं दडी मारल्यानं अनेक शेतकरी नदी आणि विहिरींच्या पाण्यावर भात लागवड करताना दिसतायत. यंदा तब्बल महिनाभर मान्सून लांबल्यामुळे शेतीची बहुतांश कामं खोळंबली होती. 4 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र हा पाऊस फार काळ टिकला नाही. परिणामी पुन्हा पाण्याची टंचाई जाणवू लागली असून लागवडीची कामं अडचणीत आली आहेत. दरम्यान नदी आणि विहिरींमधून पाणी उचलण्यासाठी शेतकरी शेतीपंपांचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. मात्र काही भागात विद्युत पुरवठा खंडित होत असल्यानं लागवडीच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे शेतीपंपांना अखंडित वीज पुरवठा द्यावा अशी मागणी होत आहे.